रामनगर पोलीस स्टेशन 112 वरती कॉल आल्यानंतर मी सदर ठिकाणी आमच्या लेडीज जे काही चालीची टीम होती टीम पाठवली. त्या टीमने सदर महिलेला इथे लोकांच्या ह्याच्यात बाबा ताब्यात घेतलं. तर तिला पोलीस स्टेशन चौकशी केली असता तर तिला तिचं नाव, गाव, ती कुठली आहे, कशी आहे त्याबद्दल तिला विचार तिला काहीच सांगता येत नव्हतं. तर तिला एक आम्हाला असंच चौकशी निष्पन्न झाली की ती मानसिक रुग्ण आहे. तिचे नातेवाईक काय तर ते तिला रेल्वे स्टेशनला शोधत होते. ते पण देखील इथे शोधत शोधत आले. त्यानंतर ते कटिंगला पण गेले की असे असे ते व्हिडिओ कदाचित बघितला पण असेल त्यांनी. त्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की बाबा ते लहान मुलांची चोरीची किंवा अशी कुठलीही घटना तिथे घडलेली नाही. लोकांना असा फक्त संशय आला आणि त्याच्यातनं ही अफवा पसरली गेली आहे. तर ती जी महिला होती ती मानसिक रुग्ण असून तिला आम्ही तिच्या नातेवाईकांकडे रेल्वे स्टेशनला इथे तिला सोडण्यात आले सुरक्षित आणि तिला काय असेल त्याचे उपचार करण्यात आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. तरी ह्याबाबत मी लोकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की गोंदिया पोलीस किंवा रामनगर पोलीस स्टेशनला असंच काही लहान मुलांची किंवा कुठली जर खरंच माहिती असेल तरी 112 वरती कळवणे हे अपेक्षित आहे. कारण विनाकारण जर कुणी लहान मुलांची चोरी किंवा असं काय होत असेल त्यातून लोकांमध्ये अफवा पसरत असेल तर त्याच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल असे आमच्या वरिष्ठांचे आदेश आहेत. तरी लोकांना माझं एवढंच म्हणणं आहे की जी गोष्ट आहे तुम्ही खात्री करा त्यानंतर पोलिसांना कळवा. विनाकारण कुणालाही कुठल्या वेडसर बैला कुणाला विनाकारण त्रास देऊ नका.